फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत मिरजेतला 2 नंबरचं स्टेडियम म्हणजे आपलं स्टेडियमचा हा 6वा नंबरचा स्टेडियम, त्याचा आपण आज रिव्ह्यू घेणार आहोत. मिरजेत आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे. मिरजेत पण श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे. त्या स्टेडियमचा आपण रिव्ह्यू घेऊ आणि तिथं काय काय आहे, कसं आहे आणि तिथला मेन इव्हेंट कोणता आहे तो तुम्हाला सांगूत आपण, दाखवूत आपण काय काय कसं आहे काय नाही. तर पहिला आपण ग्राउंड बघून घेऊत, मग नंतर डिटेलमध्ये माहिती घेऊयात. बघूत ग्राउंडचा नजारा. चलो लेट्स गो. बघू शकता मित्रांनो, आपण इथं ग्राउंडचा पॅव्हिलियन आहे आणि ग्राउंडमध्ये बसण्यासाठी सोय केलेली आहे. आणि इथं फुटबॉलचे इव्हेंट खास करून जास्त होतात. फुटबॉलसाठीही हे स्टेडियम खूप मानलं जातं इथे मिरजेत. बघू शकता मित्रांनो, स्टेडियम पूर्ण इथून त्याकडेपर्यंत असं पॅव्हिलियनसाठी जागा आहे. आणि पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील, परत अखिल भारतीय ओपन फुटबॉल स्पर्धा 2024च्या झाल्या इथं. म्हणजे फुटबॉलच्या सर्वात महत्त्वाच्या ज्या स्पर्धा असतात त्या ह्याच ग्राउंडवर होतात, कारण खड्ड्यात असल्यामुळे फुटबॉलच्या स्पर्धा आणि ग्राउंड पण बरोबर तेवढंच आहे. फक्त कसं आहे, पाऊस चालू असल्यामुळे आज इथं या खड्ड्यात आपल्याला फक्त पाणी भरल्यामुळे प्लेयर्स वगैरे कोणाचीच आपल्याला रिव्ह्यू मिळणार नाही आहे. बघू शकता मित्रांनो, पाण्याने हा खड्डा भरलेला आहे आज. आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम असं म्हटलं जातं मिरजेतलं. खरं ह्या ग्राउंडला खरं तर आपण सर्वजण ऐकून असलेला अमरखड्डा असं म्हटलं जातं या ग्राउंडला. त्यामुळे कोणाला श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम म्हटलं, कोणी जर ॲड्रेस सांगेल नाही सांगेल माहीत नाही. जर कोणाला सांगितलं माहीत नाही झालं तर अमरखड्डा असंही जरी विचारलं तर कोण पण सांगू शकते. हे 2 नावं लक्षात ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ग्राउंड हुडकण्यात काही टंचाई येणार नाही. बघू शकता मित्रांनो, ग्राउंड असं फारसं काही मोठं नाही आहे, बऱ्यापैकी आहे. स्टेडियम चांगलं आहे. फुटबॉलचं फक्त इव्हेंट इथं चांगल्या पद्धतीने होतो. एक पलीकडे गोल पोस्ट आहे, बघू शकता मित्रांनो. बघा रिव्ह्यू व्यवस्थित दिलेलं आहे. पलीकडे गोल पोस्ट आहे आणि बरोबर इथं अलीकडे गोल पोस्ट लावून दिलेलं आहे. ग्राउंडवर पाणी साचलं असल्यामुळे आपण इथला रिव्ह्यू काही जास्त देऊ शकणार नाही, कारण ग्राउंड पूर्ण मोकळा आहे, इथं कोणच नाही आहे. त्यामुळे आपल्याला ग्राउंडचा काही जास्त रिव्ह्यू देता येणार नाही. फक्त लक्षात ठेवा, ह्या ग्राउंडवरती फुटबॉल हा महत्त्वाचा गेम आहे इथं. जसं छत्रपती शिवाजी स्टेडियमवरती मैदानी खेळ सर्व प्रकारचे, परत स्पोर्ट्स इव्हेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथं क्रिकेट जास्त खेळलं जातं, तसं इथं सगळ्यात महत्त्वाचं फुटबॉल खेळलं जातं. आणि खरं आज फुटबॉलचं आपण तुम्हाला थोडंसं क्लब कोणते जर असते तर इथं भेटवलं असतं. खरं कसं आहे, इथं क्लब वगैरे कोणच नाही, कारण पाणी साठलेलं आहे. त्यामुळे बहुतेक सुट्टीवर असतील बरेच जण. परत नेक्स्ट रिव्ह्यू अजून 1 महिन्यापर्यंत जर इथलं पाणी, पावसाचं पाणी वगैरे थांबलं, इथलं पाणी कमी झालं की आपण तुम्हाला इथला चांगला रिव्ह्यू देऊ. आणि तुमचे कमेंट पण महत्त्वाचे आहेत. हवं आहे असं तुमचंही कमेंट पाहिजे, कारण आम्हाला पण प्रोत्साहन मिळेल की हां बाबा, आम्हाला या ग्राउंडची माहिती हवी आहे, तुम्ही जरा थोडंसं माहिती द्या, आमच्याकडून काय चुकतं का ते पण सांगा. सगळ्या गोष्टीच्या चुका आपण सुधारण्याचा प्रयत्न करू. परत आणि ह्यांचं ऑफिस पण आहे, तुम्हाला दाखवतो मित्रांनो, वर आहे इथंच. त्याचा रिव्ह्यू पण देऊत 2च मिनटं. बघू शकता मित्रांनो, 2 मजली ऑफिस आहे ह्या स्टेडियमचं. आतमध्ये खेळण्यासाठी वगैरे पण असू शकते. खरं आज सगळं बंद असल्यामुळे तर आपण आतला काही रिव्ह्यू देऊ शकणार नाही. आणखी काही दिवसांनी ज्यावेळेला चालू होईल त्यावेळेला आपण इथला रिव्ह्यू पण तुम्हाला देऊ. आणि तो जाळीपासला दरवाजा दिसतो खाली एकदम शेवटला, तिथून त्यात वर जाण्यासाठी रस्ता आहे. आजची माहिती कशी वाटली मित्रांनो, आपण कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा. मागं बघू शकता पाणी साचलेलं आहे, त्यामुळे इथं कोणीच नाही आहे, आपल्याला जास्त रिव्ह्यू देता येणार नाही. आणि आपल्याला पण ह्या ग्राउंडबद्दल जास्ती अशी काही कल्पना नाही आहे. फक्त इथे बॅनर आणि पोस्टर्स आहेत भिंतीवरती लिहिलेलं आहे, आणि फुटबॉलचे 2 गोल पोस्ट दिसतात. त्या हिशोबाने आपण अंदाजा लावून तुम्हाला सांगत आहोत की इथं फुटबॉल
आणि ऐकण्यात पण आहे की फुटबॉलचा गेम तर महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला माहिती दिलेली आहे. तरी पण अजून एक महिन्याभराने जर पाऊस थांबला, त्याच्याबद्दल काय काय माहिती मिळते, काय काय या ग्राउंडबद्दल अनेक डिटेल व्हिडिओ आपण करू. इथं कोणते कोणते इव्हेंट घेतले जातात. त्यामुळे कसं आहे, आजचा ब्लॉग थांबला नाही पाहिजे. आपल्याला एकच दाखवायचं आहे की सांगली, मिरज आणि कुपवाड इथं कोणकोणते ग्राउंड आणि किती ग्राउंड आहेत हे माहिती असलं पाहिजे पब्लिकांना. त्यामुळे पब्लिकला माहिती होण्यासाठी आपण फक्त ग्राउंडचं हे घेतो आहे. इथं कोणते इव्हेंट शिकवले जातात, काय काय, आणि त्याच्यासाठी शिकवण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी त्याचे शिक्षक कोण कोण आहेत ह्यांचा आपण रिव्ह्यू पर्सनलमध्ये आपण नंतर परत घेणार आहोत थोड्या दिवसांनी. खरं आत्ता आपला महत्त्वाचा उद्देश एकच आहे की ग्राउंड किती आहेत, स्टेडियम्स किती आहेत सांगली, मिरज, कुपवाड या 3 शहरात. त्यामुळे त्यांचा आपण तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे. आता आपण हे मिरजमधील 2 नंबर, 1 नंबर क्रीडा संकुलचं घेतलं, आता हे 2 नंबर, आणि सांगलीतले 4 ग्राउंड झालेत. आता इथं आपण बघू मिरजेत अजून कोणते ग्राउंड आहेत का. आज तर आपण घेतलेला आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम. त्यामुळे आजचा रिव्ह्यू कसा वाटला, काय वाटला सांगा. आणि काय जर चुकत असेल, परत मी सांगतो, नवीन ब्लॉग आहे आणि आपण ब्लॉग व्हिडिओ बनवत आहे. प्रयत्न चालू आहेत की जितकं होईल तितकं चांगलं व्हिडिओ बनवण्याचं. त्यामुळे जर काही चुकत असेल तर कमेंट बॉक्स आपलंच आहे, तुमचंच आहे, आणि हे चॅनल पण तुमचंच आहे, माझं नाही. माझं असं काहीच नाही आहे इथं, फक्त मी तुमचा आणि काहीतरी महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न. सांगली, मिरज, कुपवाड इथं आपलं काय काय आहे, काय काय नाही सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे कुणाला कोणत्याबाबत माहिती पाहिजे आहे तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जावं. म्हणजे आम्हाला कसं आहे, व्हिडिओ करायला खूप असं मदत होईल चांगली. त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, विसरू नका. हा तुमचा चॅनल आहे, माझा नाही. त्यामुळे शेवट, जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.